हॅलो गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 14 फेब्रुवारी 2024. सर्वांचं स्वागत आहे रॉयल बुल्स युट्यूब चॅनलमध्ये. वेळ झाली आहे प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलो प्री मार्केट इन्साइट्स. चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो कालचे ट्रेडिंग सेशनमध्ये सर्वांनी बघितलंच असेल, एक छान बाउन्स आपल्याला ऑल ओव्हर द इंडायसेस मध्ये बघायला मिळाला. स्पेशली बँक निफ्टीमध्ये तुम्ही बघू शकता की बँक निफ्टी जास्त पॉझिटिव्ह काल ट्रेड करत होती. फायनान्स अँड बँकिंग स्टॉक्स आपण जर बघितले तर छान बाउन्स त्या ठिकाणी मिळाला. तर आपण हे इन्साइट्स मध्ये पण डिस्कस केलं होतं की जरी फॉल आलाय, छान एक बाउन्स मे बी पॉसिबल आहे. अँड येस, तोच बाउन्स काल बघायला मिळाला. बट ऑब्झर्वेशन करण्यासाठी एक गोष्ट अशी होती की इव्हन हा बाउन्स आपल्याला मिळालाय त्यानंतर सुद्धा जो की डेटा बेरिश होता, जो की डेटा सुपर बेरिश होता, त्या डेटामध्ये बिलकुलही काहीही चेंज आलेलं नाही. म्हणजे तुम्ही जर बघितलं की इव्हन प्राइस वर येऊन क्लोज झाली तरी सुद्धा पीसीआर 0.7 आहे. कॉल सेलर्सने बिलकुल पोझिशन्स त्या ठिकाणी कव्हर केलेले नाहीये. जरी केले असतील कव्हर तर परत त्या ठिकाणी जाऊन थोडंसं हायर स्ट्राईक प्राइसला जाऊन शॉर्ट केलेले आहेत कॉल्स. आणि जो पीसीआर आहे तो 0.7 ला मेंटेन आहे आणि जो की सुपर बेरिश किंवा चांगल्या प्रमाणात बेरिश डेटा डेफिनेटली आहे. सो हे कुठेतरी काहीतरी आपण म्हणू शकतो की वादळापूर्वीची शांतता, की जसं मी यापूर्वी खूप वेळा डिस्कस केलंय की बघा, बिग प्लेयर्स जे मार्केटमध्ये असतात त्यांना ऑलरेडी काही गोष्टींची थोडीशी चाहूल लागलेली असते आणि त्यामुळे ह्या गोष्टी आपण त्यांना जर आपण फॉलो केलं तर मोस्ट ऑफ वेळी आपण थोडंसं प्रोबॅबिलिटी ही असते किंवा चान्स हा असतो की आपण त्यांच्यासोबत जर राहिलो किंवा त्यांना फॉलो केलं तर आपण सुद्धा या ठिकाणी प्रत्येक वेळीत आपल्याला बरोबर ठरायचं नाही तर बट मोस्ट ऑफ टाइम्स आपण या ठिकाणी बरोबर ठरू शकतो आणि आपले ट्रेड सक्सेसफुल होऊ शकतात. सो डेटा बेरिश असण्याचं कारण त्यांनाच माहित होतं आणि ते कारण डेफिनेटली काल समोर आलंय. सो काल जे होतं तर ते युएसचा इन्फ्लेशन डेटा आणि सीपीआय डेटा या ठिकाणी समोर येणार होता आणि तुम्ही जर बघाल, सगळ्या गोष्टी आपण पुढे डिस्कस करण्यापूर्वी पहिले हे बघा की युएस मार्केट्समध्ये काय झालंय. तर युएस मार्केट्स खूप छान मार्जिन सोबत गॅप डाऊन ओपन झाले. गॅप डाऊन ओपन होऊन जवळपास 1.1% निगेटिव्ह मध्ये हे इंडायसेस ट्रेड करत होते आणि या ठिकाणी निगेटिव्ह मध्ये या ठिकाणी क्लोज दिलेला आहे. S&P तुम्ही बघाल, डाव जोन्स बघाल किंवा तुम्ही नॅसडॅक बघाल तर एक छान निगेटिव्ह सेंटिमेंट या ठिकाणी सध्या मार्केटमध्ये दिसतात. याचं कारण काय, एवढं मोठ्या मार्जिनने गॅप डाऊन होण्याचं कारण काय युएस मार्केटचं? तर काल युएसचा सीपीआय डेटा आलाय आणि त्यामध्ये युएसच्या सीपीआय डेटामध्ये आपल्याला असं दिसतंय की जे की इन्फ्लेशन आहे, महागाई जी आहे युएस मध्ये, तर ती या ठिकाणी थोडीशी वाढली. इयर ऑन इयर जो डेटा आहे, वार्षिक अॅन्युअल जो की डेटा आहे, त्यामध्ये असं दिसतंय की इन्फ्लेशन, महागाई जी आहे जी जेवढं अपेक्षित होती त्यापेक्षा थोडंसं जास्तच वाढलेली आहे. आणि आता जर महागाई वाढली तर डेफिनेटली फेड जे आहे ते पुढे जाऊन इंटरेस्ट रेट जे कमी करणार होतं ते कमी करणार नाहीये आणि ह्या गोष्टीने थोडंसं पॅनिकनेस या ठिकाणी युएस मार्केट्समध्ये तयार केलंय आणि त्यामुळेच तुम्ही जर बघितलं तर आपल्याला एक फॉल किंवा एक छान गॅप डाऊन या ठिकाणी काल युएस मार्केट्समध्ये बघायला मिळाला. त्यानंतर आपल्याला त्यासोबतच डॉलर इंडेक्समध्ये एक जबरदस्त छान स्पाइक बघायला मिळाली. 10 year yield bonds मध्ये सुद्धा एक आपल्याला स्पाइक बघायला मिळाली, जे रिव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तुम्हाला माहिती आहे हे जर वर जाणार आहे तर मार्केट खाली येणार आहे. सो डेफिनेटली हे दोन्ही जे आहे इन्स्ट्रुमेंट्स तुम्हाला वर जाताना दिसलेत. क्रूड ऑइल जे आहे ते अजून फ्लॅट ट्रेड करते आपल्या मार्केटमध्ये. व्होलॅटिलिटी जर बघितली तर व्होलॅटिलिटी अजूनही चांगल्या प्रमाणात आहे. 15-16च्या आसपास या ठिकाणी इंडिया विक्स ट्रेड करत आहे. त्यानंतर आज जर तुम्ही बघाल, जर गिफ्ट निफ्टी कुठे ट्रेड करताय, ते गिफ्ट निफ्टी ट्रेड करते 21,638, जे आपल्याला जवळपास 190 ते 200 पॉईंटचा गॅप डाऊन या ठिकाणी आज सजेस्ट करत आहे. सो आपण सुद्धा युएस मार्केट सारखे एक छान गॅप डाऊन सोबत आज किंवा चांगल्या मोठ्या गॅप डाऊन सोबत आज या ठिकाणी ओपन होऊ शकतो. निफ्टी मे बी जवळपास 200 पॉईंटचा गॅप अप आणि त्यानंतर बँक निफ्टी सुद्धा 350 ते 400 पॉईंटचा गॅप डाऊन सोबत या ठिकाणी ओपन होऊ शकते. तर चला बघूया छोट्या टाइम फ्रेम वरती जर अशा प्रकारे मार्केट आज गॅप डाऊन ओपन होणार असेल तर आपण कशा प्रकारे प्लॅन करायचा आहे आणि काय लेवल्स आपल्यासाठी महत्वाचे असणार आहेत आणि कशा प्रकारे आपण आज प्लॅन करू शकतो. ओके, सो यस, सर्व लेवल्स ऑलरेडी ड्रॉन आहे. आपण एक चॅनल काल ड्रॉ केलं होतं आणि हे चॅनल जे आहे ते तुम्ही बघू शकता की किती छान वेळोवेळी या चॅनलने सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम केलंय. तुम्ही बघा, वेळोवेळी सपोर्ट घेतलाय, वेळोवेळी रेजिस्टन्स पण या ठिकाणी चॅनलने प्रोव्हाइड केलाय. सो प्राइसने काल या चॅनलला थोडंसं ब्रेक करून इथे सस्टेन केलं. बट आज जर या ठिकाणी गॅप डाऊन होणार आहे आणि तो गॅप डाऊन जर 200 पॉईंटचा असेल तर मला असं वाटतं की इथे जे की बायर्स होते या स्विंगला असेल किंवा ह्या स्विंगला असेल
तर हे सर्व बायर्स डेफिनेटली थोडंसं या ठिकाणी लॉस होतो, या कारणाने डेफिनेटली शॉर्ट कव्हरिंग येऊ शकते आणि पटकन ते एक्झिट करू शकतात. यामुळे प्राइस जर कधी 550 या लो जवळ जर ओपन होते 550, तर तुम्हाला मे बी 500 हे जे आहे 21,500 हे टार्गेट या ठिकाणी मिळू शकतं. सो 21,500 पर्यंत प्राइस आज गॅप डाऊन ओपन होताच 21,500 पर्यंत जाण्याचे चान्सेस आहे. 21,500 जर या ठिकाणी इथे प्राइस येऊन थोडासा बाउन्स तुम्हाला दिसतोय आणि तर लक्षात घ्या की प्रत्येक जो बाउन्स आज येईल, कोणताही छोटा बाउन्स येईल, तर शक्यता फार कमी असते अशा प्रकारचे पॅनिक मार्केटमध्ये. म्हणजे मी नेहमी सांगतो की प्राइसला वर जाण्यासाठी प्राइस जे आहे शेडीचा वापर करते, पण प्राइसला ज्यावेळी खाली यायचं असतं त्यावेळी डिरेक्टली लिफ्ट असते, हे लक्षात ठेवा. सो प्राइस जर खाली येणार असेल अशा पॅनिकनेसमध्ये, तर डेफिनेटली थोडंसं जे की बाउन्सेस असतात किंवा जे रिट्रेसमेंट असतात ते आपल्याला कमी मिळतात. सो बट तुम्हाला जर मिळालंच कोणता बाउन्स, तर डेफिनेटली त्याला परत सेल करण्यासाठी त्या बाउन्सचा उपयोग करा. शॉर्ट ऑन एव्हरी बाउन्स, मी असं म्हणेल आज की जो काही बाउन्स येतोय त्या बाउन्सला तुम्हाला या ठिकाणी सेल करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि प्राइस मे बी परत या ठिकाणी चांगल्या छान परत रिट्रेस किंवा आपण म्हणू शकतो की करेक्ट करू शकते आणि त्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट होईल. सो प्लॅन हाच आहे की आता बघा गॅप डाऊन किती होईल याचा आपण अजून फक्त गिफ्ट निफ्टीवरनी बघतोय की आपण 200 पॉईंटचा गॅप डाऊन होऊ शकतो, बट हा गॅप डाऊन जास्त सुद्धा असू शकतो आणि गॅप डाऊन जर जास्त असेल तर मे बी जे की आहे टार्गेट्स ऑलरेडी आपले सगळे त्या ठिकाणी टेबलवरती काही उरत नाही आणि सर्व टार्गेट्स ऑलरेडी गॅप डाऊन मध्येच हिट होत आहेत. सो त्यानंतर अशा मोठ्या गॅप डाऊन मध्ये थोडंसं वेट अँड वॉच ही ऍक्शन आपली असली पाहिजे. सो थोडंसं वेट करायचं, प्राइसला थोडंसं रिट्रेस होऊ द्यायचं एक चांगल्या रेजिस्टन्स लेवल पर्यंत आणि त्यानंतर मग तुम्ही या ठिकाणी शॉर्ट करण्याचा प्रयत्न करायचा. सो हे जे की लो आहे, जर प्राइस या लोच्या खाली जर ट्रेड करेल, एवढं लक्षात घ्या, या लोच्या खाली गॅप डाऊन होऊन जर ट्रेड करेल आणि प्राइस जर परत वर येईल, तर हे जे की लो आहे हा डेफिनेटली प्राइस साठी रेजिस्टन्स बनेल आणि इथे तुम्हाला परत सेल करण्याचा एक चान्स या ठिकाणी मिळू शकतो. सो अशा प्रकारे आज तुम्हाला प्लॅन करायचा आहे आणि प्राइस जेवढे जास्तीत जास्त वेळ 21,500च्या खाली ट्रेड करेल तेवढे चान्सेस आहेत की पुढे 21,400 आणि त्यानंतर 21,300 हे दोन लेवल्स तुमच्यासाठी ओपन होणार आहेत आणि लवकरच 21,200 आणि 21,100 सुद्धा तुम्हाला पुढे येत्या वीक मध्ये बघायला मिळू शकतात. सो सर्वांनी यानुसार प्लॅन करा. डेफिनेटली नो डाऊट की ट्रेंड डाऊन ट्रेंड आहे, ट्रेंड बेरिश आहे. सो आपल्याला फक्त जे काही बाउन्सेस येणार आहेत, शॉर्ट ऑन बाउन्स, शॉर्ट ऑन रॅलीज, ही स्ट्रॅटेजी या ठिकाणी इम्प्लिमेंट करायची आहे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता, जर कधी बँक निफ्टीमध्ये तुम्हाला 45,000 हे जर खाली ब्रेक झालं आणि ब्रेक तर डेफिनेटली गॅप डाऊन मध्ये आज होणार आहे आणि जेवढे जास्तीत जास्त वेळ प्राइस याच्या खाली सस्टेन करेल तेवढे जास्त चान्सेस आहेत की 44,400 आणि त्यानंतर 44,000 44,000 सुद्धा लवकरच येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. सो ओव्हरऑल जो की व्ह्यू आहे तो डेफिनेटली बेरिश आहे, डेटा सुद्धा बेरिश आहे, एव्हरीथिंग इज बेरिश. सो नो डाऊट. सो कोणीही लॉंग साईड ट्रेंडच्या अपोजिट डिरेक्शन मध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न करू नका. आज बँक निफ्टीची एक्सपायरी आहे, त्यामध्ये जर तुम्ही ट्रेड करत असाल तर कमी क्वांटिटी सोबत थोडंसं कॉशियस राहून प्रॉपर रिस्क अँड मनी मॅनेजमेंट फॉलो करूनच तुम्हाला या ठिकाणी ट्रेड करायचं आहे. ऍट द मनी आणि इन द मनी स्ट्राईक प्राइजेस सोबतच या ठिकाणी आज ट्रेड करा तुम्ही बँक निफ्टी सोबत. अँड येस, जर आपण बघितलं, हे मला जे तुम्हाला दाखवायचं होतं की डेटा आहे यूएसचा, तर तुम्ही बघू शकता एक्सपेक्टेड होता 2.90, ओके, आणि तो आलाय 3.10. सो इन्फ्लेशन थोडंसं या ठिकाणी डेफिनेटली वाढलंय आणि हे असं वाटतंय की मार्केट याला थोडंसं लाईटली बिलकुल घेणार नाहीये, तर हे थोडंसं डेफिनेटली इम्पॅक्ट करण्यासारखी गोष्ट आहे आणि त्यामुळे तुम्ही बघू शकता यूएस मार्केट्स या ठिकाणी कशा प्रकारे करेक्ट करतात आणि त्यालाच आपलं मार्केट मे बी आज फॉलो करू शकतं. कारण आपलं मार्केट ऑलरेडी काही ह्या ट्रेडिंग वीक्स मध्ये, काही प्रिव्हियस वीक्स मध्ये थोडंसं वीक परफॉर्म करतं. आपण जर यूएस मार्केट बघितलं तर ते रोज नवीन हाय बनवत होतं, स्ट्रॉंग होतं आणि ओव्हर आपण म्हणू शकतो की एक छान परफॉर्म करत होतं. बट आपलं मार्केट त्यानुसार थोडंसं अंडर परफॉर्म करत होतं आणि आता जर यूएस मार्केट्स पण वीक झाले तर विचार करा आपलं मार्केट पण किती वीक होऊ शकतं. आणि स्पेशली मिड कॅप स्टॉक्स वरती लक्ष ठेवा, ते जेवढे जास्तीत जास्त मिड कॅप स्टॉक्स खाली येतील तेवढे जास्तीत जास्त आपलं मार्केट करेक्ट करेल किंवा तेवढे जास्तीत जास्त आपलं मार्केट पण, म्हणजे हे जे इंडायसेस आहे निफ्टी, बँक निफ्टी, हे सुद्धा या ठिकाणी खाली येणार. सो मिड कॅप्स वरती लक्ष ठेवा. मिड कॅप्स मुळेच या ठिकाणी मार्केट जे आहे ह्या ऑल टाइम हाय पर्यंत पोहोचलं होतं आणि आता तेच स्टॉक जर करेक्ट करतील तर डेफिनेटली या ठिकाणी आपण चांगल्या प्रमाणात खाली येण्याची शक्यता इथे सध्या दिसते. सो सर्वांनी त्यानुसार प्लॅन करा
आणि जर काहीही अशा मार्केट्समध्ये बघा घाई करायची नसते फोमो मध्ये, की माझ्याकडनं एंट्री सुटून जाईल, माझ्याकडनं ही ऑपॉर्च्युनिटी मिस होईल, तर या फोमो मध्ये बिलकुल कोणी एंट्री घेऊ नका. अशा वेळी लॉस होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असतात. सो प्रत्येक प्रत्येक ट्रेडरला मी हेच सांगतोय की एक ऑपॉर्च्युनिटी पेशंटली वेट करा. जरी नाही मिळाली तर इट्स ओके, मार्केट रोज आहे, असं नाही की मार्केट आजच असेल. तर अशा मार्केट्समध्ये एंट्री मिळणं पण अवघड असतं. सो वेट अँड वॉच आणि प्रत्येक एक राईट ऑपॉर्च्युनिटी वेट करा. आणि येस, एन्जॉय टुडेज ट्रेडिंग सेशन. भेटूया आपण नेक्स्ट इन्साइट्स मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.